तर व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची तब्बल 8 तास चौकशी झाली आहे। अजित पवारांचा विमान अपघात झाला ते विमान व्हीएसआर या कंपनीचं होतं। या प्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। तर रोहित पवार आणि जय पवारांसह अनेक नेत्यांकडून व्हीएसआर कंपनीच्या विमानांच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही केली जाते। दरम्यान सीआयडी कडून या अपघाताची चौकशी सुरू आहे। तर आज व्हीएसआरचे मालक व्ही.के. सिंग यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते। तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही ते पुरावे आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला यश आम्हाला मिळतंय असं आम्ही समजतो। पण ही चौकशी खूप आधी व्हायला पाहिजे होती। आज पण आमची मागणी आहे की व्हीएसआरचे फक्त लेअर जेट 4 नाही पण सगळे जे त्यांचे विमानं आहेत ते ग्राउंडेड झाले पाहिजेत। त्यांच्या कंपनीच्या मालकावर आणि सगळे जे कंपनीतले संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। DGCAचे सर्व अधिकारी व्हीएसआर व्हेंचर कंपनीचा मालक हा खराच पॉवरफुल आहे। त्यामुळे त्यांना अटक करणं नुसतं अटक नाही, सदोष मनुष्यवधाचे गुन्हेसुद्धा त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे। कारण असं आहे, अजितदादांच्या विमानाच्या घातपाताचे कटाचे सूत्रधार हे DGCA आणि व्हीएसआर व्हेंचर आहे। अद्यापही व्हीएसआर व्हेंचरच्या मालकांनी याचं उत्तर दिलं नाही की त्यांचे 50-50 कोटी रुपयाचे पायलटचे विमे ज्या पद्धतीने उतरवले गेले ते का उतरवले। दरम्यान या चौकशीवरून रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे। त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। तर सीआयडीने व्हीएसआर कंपनीच्या प्रतिनिधींना आज पुण्यामध्ये चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळते। व्हीएसआर कंपनीचे वरपर्यंत मोठे हात असल्यानं तसेच कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात व्हीएसआर कंपनी माहिर असल्यामुळे त्यांची सर्व कागदपत्रे सीआयडीने तात्काळ ताब्यात घ्यावीत। आज सीआयडी ऑफिसला कंपनीचा एक डायरेक्टर येणार असेल तर आतापर्यंत समोर आलेले मुद्दे बघता सर्व कागदपत्रे ताब्यात घ्यायला काही हरकत नसावी असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलंय।